पंचायतीचे विद्यमान उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निरंजन भूमकर यांच्यासह नगरपंचायतीमधील 15 नगरसेवकांनी मंगळवारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे वैरागच्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ झाली असून नगरपंचायत आणि परिसरामधील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई येथे नंदनवन या उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी झालेल्या पक्षप्रवेशावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, खासदार धैर्यशील माने, माजी आमदार शहाजीबापू पाटील, बार्शीचे जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांनी त्यांची उपस्थिती होती. भूमकर यांच्यासोबत नगरपंचायतीमधील 15 नगरसेवक, आजी-माजी नगरसेवक, काही ग्रामपंचायत सदस्य, माजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य तसेच वैराग शहर आणि ग्रामीण भागामधील कार्यकर्ते आणि समर्थकांनीही शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. भूमकर हे एकेकाळचे काँग्रेसचे नेते धन्यकुमार भूमकर यांचे नातू आहेत. वैराग परिसरामधील राजकारणात भूमकर कुटुंबाचा प्रभाव राहिला आहे. त्यामुळे या पक्षप्रवेशाला स्थानिक राजकारणाच्या दृष्टीनं विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. पक्षप्रवेशानंतर पत्रकारांशी बोलताना निरंजन भूमकर यांनी वैरागच्या विकासासाठी हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं आहे. वैरागला तालुक्याचा दर्जा मिळावा, अप्पर तहसील कार्यालय सुरू व्हावं आणि श्री संतनाथ महाराज सहकारी साखर कारखाना, MIDC तसंच शहरामधील विविध प्रलंबित विकास कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध व्हावा या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याचं त्यांनी सांगितलं. वैरागच्या सर्वांगीण विकास आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा निर्णय घेतल्याचं भूमकर यांनी सांगितले.